शिकावच शिके राज घडावच, शिकच शिकावच शिके राज घडावच, शिक जेरी साज पोळी जादा शिकेचे हियर कचोळी, शिक्षणाची कुळी उद्धार जावच, जो शिकेल तोच शिकू शकेल, तोच राज्य निर्माण करू शकेल, शिक्षणाने पिढ्याचा उद्धार होतो असे महान मानवतावादी शिकवण देणारे थोर संत सेवालाल महाराज. परक्या नाही आपलं करतील असे गोड शब्द असतात, शब्द नाही गोडी पडावी तसे गोड माणसं असतात. परक्या नाही आपलं करतील असे गोड शब्द असतात, शब्द नाही गोडी पडावी तसे गोड माणसं असतात. केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात, जेव्हा ती माणसं आपली असतात. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आपण ज्या मातीत जन्माला आलो, आपण ज्या मातीत जन्माला आलो त्याच मातीत मुख्य जनावरांना पाणी पाजणारे संत नामदेव महाराज, याच मातीतले वृक्षवीणा सगळे स्वैर्य म्हणून रंजल्या गजल्यांना आपले मानणारे संत तुकाराम महाराज, याच मातीतले सतत स्वच्छतेचे धडे देणारे संत गाडगे बाबा, याच मातीतले ज्या थोर महात्म्याने हे विधान सत्य जाणलं, लोकांना एकत्र करून मानवधर्माची साथ घातली, संत ज्ञानेश्वरांनी ही प्रथा प्रथम सुरू केली आणि लोकांना एकत्र पटवून दिलं की माणसाच्या जाती अनेक असल्या तरी मानव धर्म हा एकमेव धर्म आहे, हा एकमेव धर्म आहे. याचीच प्रथा पुढे चालवत असताना संत बहिणाबाई माणसाची स्वार्थी व लोभसपणा पाहून असं म्हणतात ना, अरे माणसात तुझी नियत बेकार, अरे माणसात तुझी नियत बेकार, तुझ्याहूनही बरं गोट्यातलं जनावर, तुझ्याहूनही बरं गोट्यातलं जनावर. याच बहिणाबाईंच्या काव्यपंक्तीचे संदर्भ घेऊन मी प्राजक्ता राठोड आज आपल्यासमोर संघर्ष आणि शिक्षण हा विषय सादर करत आहे. अरे माणसा कधी होशील तू माणूस, अरे माणसा कधी होशील तू माणूस, मंडळी जगणं एवढं सुंदर आहे, अनुभव तुम्हास येत जाईल, प्रयत्न तुम्ही करत राहा, मार्ग तुम्हास सापडत जाईल. जीवन एक रंगभूमी आहे, जीवन म्हणजे दोन घडीचा डाव, जीवन एक संघर्ष आहे. जीवनाच्या अशा कितीतरी व्याख्या थोर पुरुषांनी मांडल्यात. संघर्ष तुम्हाला कधीच संपवत नसतात, संघर्ष तुम्हाला कधीच संपवत नसतात. ज्या कोल्हापूरच्या मातीमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी वसा आणि वारसा आम्हाला दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाचे ज्ञानतीर्थ आहे, त्या ज्ञानतीर्थाला शिक्षणासाठी मदत करायचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केले. काय होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कुठली परिस्थिती होती? वर्गाच्या बाहेर बसावं लागायचं. जेव्हा अधिकारी यायचे आणि वर्गातल्या मुलांना प्रश्न विचारायचे तेव्हा उंबऱ्या बाहेर बसलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक प्रश्नाची उत्तरे द्यायचे. तेव्हा ते अधिकारी शिक्षकाला म्हणायचे, ह्या उंबऱ्या बाहेर बसलेल्या पोरांनी तुमच्या शाळेची लाज राखली हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिकट परिस्थिती असूनही स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाजत देशातल्या सर्वोच्च विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन स्वतःच्या लेखणीच्या माध्यमातून या देशाचं संविधान निर्माण करत, या देशाचं संविधान निर्माण करत सर्वसामान्यांच्या हातामध्ये दिले. ज्या कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घ्यावं, मोठं किती होता आलं पाहिजे, मोठं किती होता आलं पाहिजे, उंच भरारी किती घेता आली पाहिजे. भरारी घेणं म्हणजे काय? आयुष्यात सर्वाधिक श्रीमंत संपत्ती कमावणे याचा अर्थ मी समजत नाही. मोठं किती होता आलं पाहिजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं मोठं होता आलं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं मोठं होता आलं पाहिजे. ज्या बाबासाहेबांना उंबऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं, राजर्षी शाहू महाराजांनी मदत करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठातून भारतात परत यावेत आणि बाबासाहेबांची प्रेरणा बराक ओबामा म्हणणाऱ्या पोरांनी घ्यावी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन ते पोरगं व्हावं आणि त्याच अमेरिकेमधल्या कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर ज्ञानवेशीवरती त्याच बराक ओबामाच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याचं उद्घाटन व्हावं, पुतळा उभा राहावा आणि त्या पुतळ्याच्या खाली शब्द लिहावेत, द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. जगाच्या ज्ञानवेशीवरती उंबऱ्या बाहेर बसावं लागलेल्या पोराला जगाच्या ज्ञानवेशीवरती जगाचा ज्ञानतीर्थ बनून शोभावं लागा. मला इतकं मोठं व्हायचंय, इतकी उंच भरारी माझ्या शाळेतील मित्रांना घ्यायचं. माझ्या बीड जिल्ह्यात ऊसतोडी कामगाराचा जिल्हा म्हणून लागलेला कलंक पुसायचा आहे आणि गरुडा इतकी उंच भरारी घ्यायची. जेव्हा गरुडाचा पिल्लू उंच भरारी घ्यायची शिकतो तेव्हा त्या गरुडाची आपल्या पिल्लांवर साथ असते आणि उडता उडता आपला पिल्लू खाली पडू नये म्हणून
श्री उत्तम चव्हाण साहेब उच्च पदाधिकारी साहेब, सर्व मान्यवर ग्रामस्थ, पालक वर्ग, आपल्या सर्वांची त्या गरुडाप्रमाणे साथ आमच्या शाळेला व आम्हाला मिळावी अशी अपेक्षा मी बाळगते. आम्हाला माहिती आहे, फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिकारे. फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिकारे. कारण काट्याला फक्त बोचणं माहिती असतं, वेदना कळत नसतात. आम्ही आमचे पाय एवढे घट्ट करू की एक दिवस आम्हाला काटे सांगतील, आइए वेलकम, सुस्वागतम, हम झुकते हैं तुम चलना सीखो, हम झुकते हैं तुम चलना सीखो. साहेब हमें शिक्षा लेकर चलना है, द मिसाइल मैन ऑफ इंडिया बनना है, द मिसाइल मैन ऑफ इंडिया बनना है. हाच आमचा सर्वोत्तम घडण्याचा काळ आहे. या काळामध्ये आम्हाला आमची शाळा योग्य संस्कार देते, योग्य विचार देते. त्यामुळे आम्ही हवं तसं कर्तृत्व घडू शकतो. हे